नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत साधा आणि सोपा मशरूम मसाला, ज्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं दही किंवा क्रीम नाही वापरलेली. तर इथे आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, एक मोठा चमचा कोथिंबीरच्या आपण काड्या पण घेतलेल्या आहेत आणि याची आपण आता एक पेस्ट तयार करून ठेवणार आहोत. वाटून झालेली पेस्ट एका वेगळ्या भांड्यात काढायची आणि त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे. 2 चमचे इथे घेतली काश्मीरी रेड चिली पावडर, अर्धा चम्मच हळद पावडर, 1 छोटा चमचा धना पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर. हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ह्या टोमॅटोच्या प्युरीमध्ये. हे जे खडे मसाले दाखवलेले आहेत ते आता आपण एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेणार आहोत आणि त्यामध्ये हे टाकणार आहेत. जे काही मसाले वापरलेले आहेत त्याची लिस्ट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आपण काळी मिरी, लवंग आणि हिरवी वेलची घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये नंतर 3 मीडियम साईजचे जे कांदे आहेत त्याला आपण एकदम बारीक कट करून घेऊन तिथे टाकलेले आहेत. कांद्याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे. आपण आता कांदा थोडासा गुलाबी रंगाचा झाला की आता टाकणार आहोत 1 मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा आपण व्यवस्थित परतून घेणार आहे जोपर्यंत अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत. आता कांदा आणि अद्रक लसूण व्यवस्थित परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण जी टोमॅटोची प्युरी होती आणि ज्याच्यामध्ये आपण सुके मसाले घातलेले होते ती पेस्ट आपण आता याच्यामध्ये ॲड करणार आहोत. कांदा आणि टोमॅटोच्या प्युरीला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि झाकण लावून साधारण 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो इथे आपण कच्चाच वाटला होता त्यामुळे त्याचा तो कच्चा वास जाण्यासाठी आपल्याला भाजीलाचा जो मसाला आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. एकदा मसाल्याला तेल सुटलं की समजायचं आपला मसाला रेडी आहे. मशरूम मी ऑलरेडी 200 ग्रॅमचं जे मशरूमचं पाकिट येतं तिथे ते वापरलं होतं. त्याला साफ करून ठेवलं होतं. आता मसाला परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मशरूम टाकणार आहोत. इथं कुठल्याही प्रकारचं मी पाणी ॲड केलेलं नाही आहे ह्या भाजीमध्ये. मशरूममध्ये ऑलरेडी नॅचरली पाणी असतं त्यामुळे जेव्हा आपण ते कवर करून ठेवू मशरूम शिजवण्यासाठी त्याला पाणी सुटतं. मशरूम आणि मसाला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून साधारण 7 ते 8 मिनटं त्याला शिजवून द्यायचं आहे. मीठ आपण आत्ता ॲड करणार आहोत याच्यामध्ये. मीठ सुरुवातीला नाही टाकलेलं, मीठ आत्ता टाकणार आहोत. आता हे जे पाणी आहे थोडंसं हाय फ्लेम करून आपण त्याला थोडंसं सुकवून घेणार आहोत. आता आपण टाकणार आहोत 1 छोटा चमचा कसुरी मेथी. आपण बनवूया तडका. तर त्यासाठी मी कढईमध्ये आधी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर 1 चमचा तूप टाकलेलं आहे. तेल टाकल्यामुळे तूप मग जळून जात नाही. त्याच्यामध्ये टाकायचा 1 छोटा चमचा शहाजिरे. त्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि 1 छोटा चमचा अद्रक त्यालाही आपण बारीक कट करून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या ज्या मधून कापून घेतलेल्या आहेत. जोपर्यंत लसणाचा थोडासा कलर असा गोल्डन होत नाही तोपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चा वास पण निघून जाईल.
लसूण इथे गोल्डन फ्राय झाला की आपण त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा थोड्याशा अशा चौकोनी शेपमध्ये कापून टाकलेला आहे. कांदा परतल्यावर आपण त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो पण असं थोडासा मोठ्या साईजमध्येच कापून टाकलेला आहे आणि दोघांनाही व्यवस्थित हाय फ्लेमवरती आपल्याला सॉते करायचं आहे. कांदा आणि टोमॅटो दोघांनाही असं सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचं आहे, जास्त नाही शिजवायचं आपल्याला. थोडंसंच मीठ आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत, जास्त नाही करायचं. आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे भाजीमध्ये. आणि नंतर मग जो तडका आहे तो आपल्याला आपल्या मेन भाजीमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. तडका व्यवस्थित मिक्स झाला की आपल्याला भांड्याला झाकण लावून ठेवायचं आहे 4 ते 5 मिनटं. म्हणजे तो जो तडका आहे त्याचा वास भाजीमध्ये चांगला मुरतो. ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून आमची रेसिपी बघितल्याबद्दल